पोलीस पाटील यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य गुरुत्व साऊंड सर्व्हिस मंडप लाईट डेकोरेटर यांच्याकडून लागोपाठ 3 षटकार 3 विकेट 500 रुपयाचं पारितोषिक श्री पंकजदा वाडकर यांच्या माध्यमातून लाभलंय। कोपरखैरना तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून आम्हाला लाभलंय, धन्यवाद। त्याचबरोबर प्रेक्षणीय मॅच जी आहे विशेष सहकार्य यांच्या माध्यमातून लाभलंय श्री ND सनस, त्याचबरोबर श्री पंकजदा वाडकर यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य प्रेक्षणीय मॅचेस साठी। मॅच 3 षटकांची असेल याची नोंद दोन्ही संघातल्या संघनायकांनी घ्यायचे। ही प्रेक्षणीय मॅच 3 षटकांची। जी उद्याच्या दिवशी मॅच होणार आहे Y11 वर्सेस KSK11 रोख रक्कम श्री अर्जुनदादा गोळे यांच्याकडून, चषक आहे सन स्पोर्ट्स यांच्याकडून। मामा भाचे मॅच साठी विशेष सहकार्य चषक गोपाळ गोळे यांच्याकडून आहे। चला मॅच सुरू करा। मॅच आपल्या समोर आहे मामा भाचे अशी आगळी वेगळी मॅच या क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळते। मॅच आपल्या समोर रंगली जाईल मामा भाचे अशी एक प्रेक्षणीय मॅच, एक आगळं वेगळं नियोजन, आगळी वेगळी मॅच आपल्या समोर असणार आहे। तर आपण पाहतोय युवा उद्योजक श्री अर्जुनदादा गोळे चषक 2020 पर्व दुसरं आपल्या भेटीला। चला विनंती असेल दोन्ही संघातील संघनायकांना, आपण वेळ खूप घेताय। 3 षटकांची मॅच असेल याची नोंद दोन्ही संघातील खेळाडूंनी घ्यायची आहे। अतिशय चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आहे। या स्पर्धेचं नामोल्लेख जर आपण पाहिला तर युवा उद्योजक श्री अर्जुनदादा गोळे चषक 2020 पर्व आपल्या भेटीला आहे। अतिशय चांगलं आयोजन, एक चांगल्या दर्जाची सीमारेषा, एक चांगली खेळपट्टी, प्रगल्भ असा व्यासपीठ, युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण, DJ ची सुरेल साथ या स्पर्धेला लाभली आहे। खेळाडूंसाठी बसण्यासाठी 2 आसन कक्ष आपल्याला पाहायला मिळतात। दोन्ही संघ आपले राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचे आहेत। चला मॅच सुरू करा। चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची, आपण खूप वेळ घेताय। गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्क वरती येऊन उभा राहिलाय पहिल्या षटकासाठी। तर मामा टीमच्या संघाच्या माध्यमातून 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। स्ट्रायकर जोडी सलामवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि भाचे टीमच्या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज होणार आकाश। चला मॅच सुरू करा। पंचांचा इशारा आलाय। 3 षटकांची मॅच असेल। चार षटकांची मॅच असेल। यस मॅच सुरू करा। पहिलं षटक पॉवर प्लेचं आकाश घेऊन निघतोय। उजवेस्टी बाहेरचा हा चेंडू, पंचांचा इशारा येतोय। हा खराब चेंडू आहे, स्क्वेअर मारा, धावफलकावरती 1 धाव अंकित होते।
लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी काय होतंय फलंदाज क्रमांक पहिला कोसळलाय मामा टीमचा डीजे. त्या ठिकाणी उपयोगात आणू शकता, परंतु प्रयत्न आणखी एकदा फसला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. संयम तुम्हाला ठेवावा लागेल. 4 षटकांची मॅच आहे. सुरुवातीला जर तुम्ही सुरुवात सावधानतेने करता तर येणाऱ्या षटकामध्ये तुम्हाला हात खोलावे लागतात. फटका मोठा आहे. काऊ कॉर्नर सीमा रेषा तोडली. मोठा फटका, बिग हिट. 6 धावांसाठी षटकार डीजे. फटका पुन्हा एकदा चांगला आहे. 6 धावांसाठी षटकार लागोपाठचा दुसरा षटकार ठरतोय. धावफलकावरती मला जायचंय. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर हँडिकॅप प्लेयर आहे, तरी देखील आज जर आपण पाहिलं तर चांगल्या चांगल्या खेळाडूंचे नाकीनऊ आणतोय. आणि आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर हँडिकॅप क्रिकेटमध्ये बरेचसे खेळाडू आहेत ज्यांनी नावलौकिकता मिळवली आहे. आज आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट हँडिकॅप खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हँडिकॅप क्रिकेट हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन पोहोचलंय हे तितकंच महत्वाचं आहे. आणि आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर अफलातून फलंदाजी पाहायला मिळते अतुल यांची. कौतुक करावं तेवढं कमीच. डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं संपलं आकाशचं आणि या षटकामध्ये अतुलने अफलातून 2 षटकार खेचले. 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या आणि अतुल आपली क्षमता दाखवतोय, आपली ताकद दाखवतोय. तर गोलंदाजी मार्गावरती पंकज वाडकर दाखल झालेत या दुसऱ्या षटकासाठी. आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये असं वाटलं होतं की थोडीशी खालावलेली धावसंख्या आहे, परंतु तदनंतर मात्र अतुलने अफलातून खेळ केला. लागोपाठ 2 षटकार खेचले. लॉंग ऑनच्या दरम्यान धावफलक 15 धावांवरती घेऊन गेलाय. इथे मात्र बॅकफुटवरती जाऊन महेशचा प्रयत्न आहे, खेळण्याचा प्रयत्न फसला. कोणतीही धावफलकावरती नसेल आतापर्यंत या षटकामध्ये. आणि पंकज वाडकर आज जर आपण पाहिलं तर स्लोअर वन गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ज्यावेळेस आपण पाहिलं की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्लोअर वन गोलंदाजी करणं ही खूप महत्वाचं असतं. नक्कीच पंच त्या ठिकाणी पाहणी करतील आणि पंचांनी इथे मात्र घोषित केलंय की हा नो बॉल आहे. 1 धाव अंकित केली जाईल. या नो बॉलची चर्चा नक्कीच करूया नो बॉल बद्दल. परंतु ओडिया मॅचच्या दिशेने जिथे मात्र महेश सज्ज आहे. बॅकफुटवरती जाऊन आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला ढकलून दिलाय. 1 धाव अंकित केली आणि महत्वाचं काम हेच केलंय की अतुलला स्ट्राईक दिलाय. कारण अतुल एक चांगल्या फॉर्म मध्ये, एक चांगल्या रेंजचे फटके त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. म्हणजेच की काय याही षटकात मोठे फटके पाहायला मिळतील की थोडासा संयम दाखवतील. बॅकफुटचा पंच आहे, ताकद लावली आहे, परंतु 1 धाव. धावफलकावरती आपण जाऊया. 18 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लागल्या.
बॅकफुटवरती जाऊन जागा बनवून स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय कव्हरच्या डोक्यावरतून. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी जातोय. डिझिया बावीस धावा धावफलकावरती लागल्या. गोलंदाजी मार्गावरती पंकज वाडकर उर्वरित चेंडू घेऊन निघतील. पॅडलाईनची गोलंदाजी आहे. डॉट बॉल नक्कीच पाहायला मिळेल. आणि पॅडलाईनच्या गोलंदाजी सातत्याने आपण पाहतो की जेव्हा जेव्हा गोलंदाज पॅडलाईनची गोलंदाजी करतात तेव्हा तेव्हा मात्र तुम्ही फ्लिकचा फटका त्या ठिकाणी उपयोगात आणू शकता. पण आता मात्र जागा बनवली आहे. खोलवर टप्प्याच्या चेंडूला प्रहार चढवलाय. 1 धाव अंकित केली जाईल. दुसरी धाव घेण्याचं जोखीम नक्कीच पत्करलं होतं परंतु थांबवलं. 1 धाव या ठिकाणी घेतली गेली. 1 धाव अंकित केली गेली. आता मात्र अतुल सज्ज. आतापर्यंतची चांगली फलंदाजी अतुलने करून दाखवली आहे. आता मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉट थर्ड मॅन आहे. माफ करा, शॉट फाईन लेग आहे. षटक क्रमांक 2 संपलं. धावफलकावरती जाऊया. 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या. आणि ज्या ज्या वेळेस आपण 23 या आकड्याचं महत्व मित्रांनो या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये जर पाहिलं तर 23 सप्टेंबर 1988 या दिवशी मित्रांनो एक चित्रपट प्रदर्शित झाला. तो म्हणजे बनवा बनवी. या चित्रपटाला आज 32 वर्ष पूर्ण झाली तरी देखील तुमच्या आणि आमच्या मनामध्ये हा चित्रपट असाच जागा आहे. कारण प्रमुख भूमिका होत्या लक्ष्मणकांत बेर्डे, अशोक सराफ, वर्षा उसगावकर, अशा बऱ्याचशा, सचिन पिळगावकर असेल, अशा अनेक कलाकारांच्या अतिशय चांगल्या भूमिका होत्या या चित्रपटासाठी. चेंडू खेळून काढलाय परंतु अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळतंय. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज या ठिकाणी मामा संघाचा कोसळतोय. विकेट गिरतावा संगीत बजतावा. गोलंदाज सचिन निघतोय. अकोट टप्प्याची गोलंदाजी. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. अतिरिक्त उसळी या चेंडूच्या पाठीमागे दिली होती. हा चेंडू डॉट बॉल असणार आहे. हुक करण्याचा प्रयत्न फसला. आणि ज्या ज्या वेळेस अकोट टप्प्याची गोलंदाजी तुमच्या समोर असते आणि अकोट टप्प्याला जर तुम्हाला प्रहार करायचा असेल तर त्या चेंडूला बॉडी लाईन वरती घेणं खूप महत्वाचं आणि तिथून तुम्ही पुल फटका अतिशय चांगला खेळू शकता. डावी एसटी सोडली. यस पंच आमच्याकडे वळतायत. हा व्हाईट बॉल आहे. अवंतर धावेमध्ये नक्कीच भर पडणार आहे. 24 धावा धावफलकावरती. 24 एप्रिल 1973 हा दिवस कोण विसरेल कारण क्रिकेटच्या देवाचा जन्म झाला होता. 24 धावा धावफलकावरती आहेत. फटका चांगला आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. बुलंदी पॉवरफुल फटका. षटकार डिझेल. धन्यवाद डीजी, धन्यवाद. अतुलच्या बॅट मधून निघालेला हा 3रा षटकार. यस पंच म्हणणं आमच्याकडे वळतात खूपच अतिरिक्त उसळी आणि त्या उसळीला इथे मात्र स्पष्ट नकार दिलाय. हा आहे व्हाईट बॉल. 31 धावा या धावफलकावरती. आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे अतुलचं. अफलातून खेळी. व्हाईट बॉल पुन्हा एकदा 32 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत.
स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणं खूप महत्वाचं. जर तुम्ही व्हेरिएशन्स करायला आता तर फसता, तर अशा वेळी तुम्ही स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणं खूप महत्वाचं आहे. फटका चांगला. आता मात्र फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. चेंडू सीमा रेषा तोडून फोडून भेदून 4 धावांसाठी चौकार. डीजे फटका नक्कीच त्या ठिकाणी खेळलाय. वाईडिश डीप मिड विकेट चेंडूवरती येणार, फेक करणार. 2 धावा घेण्याचं जोखीम अतुल घेतोय आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. अतिशय काय आपली छाप सोडतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांच्या नजरा हा खेळाडू खेचून आपल्यावरती आणतोय आणि दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये मी चांगला खेळ करू शकतो, मी चांगली फलंदाजी करू शकतो, हे दाखवतोय. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावफलकावरती आम्हाला जायचंय. 38 धावा या धावफलकावरती लागल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आपण पाहतो युवा उद्योजक चषक 2020 पर्व दुसरं आपल्या भेटीला. वैयक्तिक 27 धावांवरती अतुल सज्ज मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत अतुलने 27 धावांचं योगदान दिलंय मामा संघाला. इथे मात्र चेंडू हातातून निसटतोय. बाईकच्या माध्यमातून नक्कीच हा नो बॉल आहे, परंतु धावा अंकित होतील बाईकच्या माध्यमातून. फ्रीट असणार आहे. तदनंतरच्या चेंडूवरती 2 धावा अंकित केल्या जातील. नक्कीच टान्स आणि रिदमकडे जेव्हा आपण लक्ष द्यायला होतो त्यावेळेस मात्र अशा गोष्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न फसतोय. हा डॉट बॉल आहे, परंतु नक्कीच अतुलचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. चांगलं तंत्र आहे. अतिशय चांगले फटके मैदानाच्या आतमध्ये त्याने दाखवले. एक चांगल्या रेंजने त्याने मैदानाच्या बाहेर फटके पाठवले, हे खूप महत्वाचं आहे. लोअर फुलटॉस त्याला समोरच्या दिशेने खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक येतील, परंतु लॉंग ऑफ चेंडूवरती गेलाय. 1 धावा अंकित केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आणि एकेरी दुहेरी धावाने धावफलक नक्कीच पुढे जाताना पाहायला मिळत आहे. 41 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि आजच्या मॅच मध्ये कोण सरस ठरणार, मामा की भाचे, हे पाहणं उत्सुकाचं आहे. उजवेस्टी बाहेरचा चेंडू हा डॉट बॉल असणार आहे. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर जातोय, थोडंसं खाली राहतोय. कारण जेव्हा आपण चर्चा करतो तुम्ही राईट आर्म राऊंड द विकेट जाता, तेव्हा मात्र उजव्या हाताच्या फलंदाजासाठी तो एक अँगल असतो आणि त्या अँगलने तुम्ही गोलंदाजी करत असता आणि त्या अँगल विरुद्ध तुम्हाला प्रहार करायचा असतो, ते कठीण असतं. येस, पुन्हा एकदा हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. उजवेस्टी बाहेर जो मारा आहे तो अतिशय चांगला असतो, कारण उजव्या एसटी बाहेर जर तुम्ही मारा करता तर फलंदाजाला फुटवर्क हे खूप महत्वाचं असतं आणि त्याच्या पाठीमागे टायमिंग, या 2 गोष्टींचा मिलाप हा खूप महत्वाचा असतो. आता मात्र फुटवर्क नक्कीच दाखवलं, परंतु चेंडू खूपच वाईडिश होता आणि पंच आमच्याकडे वळतायत. हा व्हाईट बॉल आहे. हा प्रयत्न नक्कीच चांगला होता, परंतु चेंडू थोडंसं वाईडिश असल्यामुळेच की काय चेंडू मिडल ऑफ द बॅट घेऊ शकले नाही. परंतु प्रयत्न चांगला आहे, कारण उजव्या एसटी बाहेरच्या चेंडूला जर तुम्हाला फोडायचंय, मोठे फटके खेळायचे, तर जागा बनवावी लागते आणि फुटवर्क, हे 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बॅकफुटवरती जाऊन जागा बनवली आणि तदनंतर मात्र कव्हर्सला खेळून काढलाय. डीप कव्हर क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत धावफलकावरती आणखी 2 धावा अंकित झाल्या. 48 धावा या धावफलकावरती लागल्या आतापर्यंत.
फटका चांगला आहे, वेगवान फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहे, सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय, एक धाव अंकित केली जाईल. 49 धावा धावफलकावरती. चार षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटका अखेरीस मामा संघ जाऊन पोहोचलाय 49 धावांवरती आणि भाचे संघाला 50 धावांचं टार्गेट दिले. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 24 चेंडू, 50 धावा 24 चेंडू. हे मॅचचं समीकरण पुढील 4 षटकांसाठी आपल्या समोर असणार आहे. तर विनंती असेल मामा संघाला की आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, वेळ आपण घेऊ नका. चला विनंती असेल मॅचचं पाहायला मिळत आहे. नक्कीच जर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन पोहोचले की 50 धावांचा पाठलाग किती लवकरात लवकर केला जातोय हे पाहणं उत्सुकाचं आहे. आज आपण पाहतोय या लॉकडाऊनच्या काळानंतर पहिली स्पर्धा वाई पश्चिम भागामधून जर कोणती उदयास आली तर ते युवा उद्योजक चषक 2020 पर्व दुसरं आहे. पहिली स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. तब्बल 8 महिन्यानंतर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचं श्रेय जर आपण पाहिलं तर वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर अर्जुनदादा गोळे यांना जात आहे. यांच्या प्रयत्नातून ही पहिली स्पर्धा उभी राहिली. 40+ घनसोलीचं मैदान हे अतिशय चांगलं मैदान आहे टेनिस बॉल क्रिकेटसाठी. 360 अंशाचं मैदान ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे या स्पर्धेसाठी, कारण 360 अंशाचं जर ग्राउंड म्हटलं तर खेळाडूला आपली प्रतिभा दाखवता येते. 360 मध्ये कित्येक वेळ आपण पाहतो की ज्या स्पर्धा होतात त्या हाफ ग्राउंडमध्ये खेळवल्या जातात, परंतु ही स्पर्धा 360 मध्ये खेळवली जाते. पंकज आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या पॉवर प्लेच्या षटकाचा समाचार घेण्यासाठी येऊन उभी राहिली. फुलटो चेंडू इथे मात्र त्याला दिशा दिली. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू जातोय सरळ सीमा रेषा तोडून फोडून भेदून 4 धावांसाठी फरार. डीजे धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती मोहर लावले, चौकाराचे स्वागत केले पहिल्या चेंडूचं चौकाराने. डान्सिंग डाऊन द विकेट आतली एज, चेंडू जाईल फाईन लेगला, सीमा रेषा पलीकडे जातो की काय, परंतु तिथे मात्र जाऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न चांगला. 2 धावा अंकित झाल्या. पंकज वाडकर यांच्या बॅटमधून आतापर्यंत 6 धावा मैदानाच्या आतमध्ये कुठल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 4 चेंडू मार्गस्थ. गोलंदाज नवनाथ गोलंदाजी मार्गावरतून निघणार. या
4 चेंडू मार्गस्थ असणार इथून पुढे. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न फसतोय. आणि ज्या वेळेस आपण पाहतो की फलंदाज डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येतात त्या वेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेणं खूप महत्त्वाचं असतं. चेंडू जर मिस टाइम होतो तर मागे यष्टिरक्षक उभा असतो. आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर प्रत्येक संघामध्ये क्लोज यष्टिरक्षक असतात आणि त्याच्यामुळे निर्बंध असतात फलंदाजावरती पुढे जाण्यासाठी. आता मात्र ती चूक पुन्हा एकदा इथे मात्र पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. तर राहुल दादा भनगे यांच्या माध्यमातून षटकारासाठी पंकजदा वाडकर यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय. लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट बॉल. नवनाथच्या आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू. इथे मात्र लागोपाठचा 4था चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. तिन्ही 4 चेंडू मध्ये व्हेरिएशन्स तुम्हाला पाहायला मिळतील. एक स्लोअर वन, थोडंसं आकुट टप्पा, एक थोडंसं क्लोअर वन. षटक क्रमांक पहिलं संपलं 6 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 चेंडूवरती जर आपण पाहिलं तर अतिशय चांगला खेळ पंकज वाडकर यांचा होता, परंतु तदनंतरचे 4 चेंडू निर्धाव त्याचं श्रेय जात आहे नवनाथ यांना. येणारे चेंडू 18 चेंडू 44 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवरती अर्जुन दुसरं षटक प्रगतीपथावरती. स्वतः संघनायक आलेत या स्पर्धेचे सर्वेसर्वा ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली. हे आगळं वेगळं आयोजन ज्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय असे अर्जुनदादा गोळे गोलंदाजी मार्गवरती सज्ज. या मॅच मध्ये भाचे सरस ठरणार की मामा सरस ठरणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे. सचिन सज्ज, एक डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. काऊ कॉर्नर दरम्यान खेळण्याचा प्रयत्न आणि ज्याच्या वेळेस मात्र डावखुरा फलंदाज येतो त्या वेळेस मात्र क्षेत्ररक्षण हे डावीकडे वळवलं जातं आणि संपूर्ण क्षेत्ररक्षक डावीकडे सजवलं जातं. म्हणजे 3 ते 4 खेळाडू हे तुम्हाला डाव्या बाजूला मैदानाच्या दिसतात, कारण तो झोन डावखुऱ्या फलंदाजाचा परफेक्ट म्हटला जातो. कारण त्या झोन मध्ये आणि त्या रडारमध्ये चेंडू पडला तर त्याला 6 धावा अंकित होतात. म्हणून की काय या झोन मध्ये क्षेत्ररक्षण सजवलं जातं. हा चेंडू नक्कीच तुम्हाला निर्धाव पाहायला मिळेल. अकुट टप्प्याची गोलंदाजी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे भाचे संघाचा. 7 धावा धावफलकावरती लागल्या. इथे मात्र चेंडूला टॉस केलाय, परंतु पंचांचा निर्णय काय येणार. हा व्हाईट बॉल आहे. फ्लाइट दिली होती या चेंडूला, परंतु दिशा थोडीशी भरकटली जाते. टप्पा अप्रतिम आहे. अशा चेंडूला खेळणं फलंदाजांना खूप अवघड जातं. हा डॉट बॉल असणार आहे, ज्यावरती आपण चर्चा करतो की जावली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विनायक जवळ या अशा प्रकारची गोलंदाजी करताना सातत्यानं पाहायला मिळाले आणि त्याच प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र अर्जुन गोळे यांचा आहे. तर इथे मात्र पहिली विकेट भाचे संघाची पाहायला मिळते आणि यानंतर मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळणार. म्हणजे कुठेतरी बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे भाचे संघाचा. तंत्र दाखवावं लागेल, एक चांगले फटके दाखवावे लागतील. चेंडू मिडल ऑफ द बॅट घेणं खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा आता मात्र थोडीशी गती कमी केली चेंडूच्या पाठीमागे आणि तोही निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. म्हणजेच कुठेतरी मामा संघ हा सरस पाहायला मिळतोय भाचे संघ विरुद्ध खेळताना.
फलंदाजी करताना मामा संघाने अफलातून फलंदाजी केली, 49 धावा बनवल्यात, 50 धावांचे लक्ष ठेवलंय आणि त्याचं प्रत्युत्तर देताना कुठेतरी अडखळत सुरुवात भाचे संघाने केली आहे. 1 धाव अंकित होते. धावफलकावरती आम्ही जातो. 9 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लागल्या. दोन षटकांचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती लागल्या. चला मित्रांनो, मॅच लवकरात लवकर सुरू ठेवा. वेळ आपण घेऊ नका. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल, मॅच सुरू ठेवा. गोलंदाज शांताराम गोलंदाजी मार्गवरतून निघणार. तिसरं षटक आपल्या नावी आहे. व्हाईट बॉल पंचांचा इशारा. खराब चेंडूचा मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे आणि यष्टिरक्षकाच्या खाली जाऊन पोहोचला. फलंदाज या ठिकाणी दुसरा कोसळला भाची संघाचा. डीजे धन्यवाद डीजे. चला, परतवडी वर्सेस आकोशी यानंतरची मॅच आहे. टॉस साठी या. परतवडी वर्सेस आकोशी, टॉस साठी या. दोन्ही संघांना एक शेवटचा कॉल टॉस या ठिकाणी केला जाईल. चेंडू येऊ दिला, त्याला हलक्या हाताने सन्मान दिला. 1 धाव अंकित केली जाईल. आणखी 1 धाव धावफलकावरती अंकित होते. चला, परतवडी वर्सेस आकोशी, टॉस साठी या. एक शेवटचा कॉल यानंतरची मॅच आपली आहे. तर या ठिकाणी टॉस साठी आपण आमंत्रित करूया अर्जुनदादा गोळे यांच्या मातोश्री या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते, आईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल या मॅचचा. तर कुठेतरी भाचे संघ बॅकफुटवरती जाऊन पोहोचलाय. कुठेतरी खालावलेलं धावफलक पाहायला मिळतंय. ज्या अर्थी मामा संघ तर चॅलेंज त्यांनी स्वीकारलं होतं, त्याचं प्रत्युत्तर देताना कुठेतरी अपयश त्यांना पाहायला मिळतंय. झुंजावं लागतंय त्यांना मैदानाच्या आतमध्ये. एकही फटका आतापर्यंत मोठा त्यांच्या बॅटमधून आलेला नाही, हे तितकंच खरं आहे. तर यानंतरचा टॉस परतवडी वर्सेस आकोशी असा टॉस केला जाईल आणि या ठिकाणी अर्जुनदादा गोळे यांच्या मातोश्री उपस्थित आहेत. या स्पर्धेनिमित्त आईंच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. डावी यष्टी सोडली. यस पंचांचा हा इशारा आहे. हा व्हाईट बॉल आहे. खूप कमी वेळा क्रिकेटच्या पटलावरती असं चित्र पाहायला मिळतं की ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली, त्यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. ही क्रिकेटसाठी खूप मोठी गोष्ट आहे. हा एक डॉट बॉल आहे. यानंतरची मॅच आपल्या समोर परतवडी वर्सेस आकोशी अशी मॅच आपल्या समोर इथे मात्र रंगणार आहे. एक चांगली मॅच आहे. दोन्ही संघांमध्ये अतिशय चांगले खेळाडू आहेत. कित्येक वेळा वाई पश्चिम भागामध्ये हा चेंडू सीमारेषा पार आहे, परंतु आपण चर्चा करतोय की आकोशी वर्सेस परतवडी कित्येक वेळा वाई पश्चिम भागामध्ये समोरासमोर आलेत. आज पुन्हा एकदा समोरासमोर असणार आहेत. मैदान आहे 40+ घनसोली. या चेंडूवरती 4 धावा अंकित झाल्या. धावफलकावरती आपण जाऊया. 19 धावा या धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपला. इथून पुढे विजयासाठी 31 धावांची गरज. 6 चेंडू 31 धावा, 31 धावा 6 चेंडू. हा व्हाईट बॉल आहे. इथून पुढे 30 धावांची गरज असेल विजयासाठी. गोलंदाज प्रकाश निघतोय.
फटका चांगला, आता मात्र मोठा फटका आलाय. लॉंग ऑन सीमा रेषा पार. 6 धावांसाठी सीमा रेषा तोडतोय तलवारीच्या धारेने डीजे. हॅलो. तर मित्रांनो, आजच्या शेवटच्या मॅचकडे आपण जातोय. आकोशी वर्सेस परतवडी हा सामना आणि या सामन्याचा फायनल टॉससाठी या ठिकाणी या स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय अर्जुनदादा गोळे यांच्या मातोश्रींच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. आणि खऱ्या अर्थाने हा शेवटचा सामना आणि आईंच्या हस्ते टॉस होतोय. कोण मागतंय? आकोशी संघ या ठिकाणी टॉस मागतोय. छापा. आकोशी संघ, आपण टॉस जिंकताय, प्रथम काय स्वीकाराल? आम्ही क्षेत्ररक्षक स्वीकारणार. अच्छा, क्षेत्ररक्षण स्वीकारताय. सकाळपासून पाहता या ठिकाणी धावांचा पाऊस पडतोय. किती धावापर्यंत या ठिकाणी परतवडी संघाला रोखण्याचं काम कराल? परतवडी गेल्यापासून जेव्हापासून मी खेळतोय तर परतवडी हा नावाजलेला संघ आहे, नो डाऊट. तर त्यांना आम्हाला जेवढं कमीत कमी रोखता येईल तेवढं आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि सामना आमच्या बाजूने आम्ही करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. नक्कीच. परतवडी संघ आपल्याला फलंदाजीसाठी प्राचारण केले. काय सांगाल, किती धावा बोर्डवरती ठेवावं लागेल? कारण राहुल बनगे आणि राज अप्रतिम फॉर्म आहेत. 45 धावा नॉट आउट चेस केल्या. तर किती धावा बोर्डवरती लावाल? कमीत कमी आकोशी संघ हा नावाजलेला संघ आहे, तरी कमीत कमी आम्हाला 60+ करणं गरजेचं आहे. तर त्यांना आम्ही म्हणजे हे करू शकतो. तर नक्कीच 60+ धावा ठेवण्याचा मानस आहे. दोन्ही कॅप्टनना या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा. पंकज दादा, आपले खूप आभार. बॅक टू द निलेश सर. तर कुठेतरी पराभवाच्या दिशेने वाटचाल करतोय भाचे संघ. ज्या अर्थी मामा संघाने फाईट दिली फलंदाजी करताना, आपली चमक दाखवली गोलंदाजी करताना, कोणतीही संधी दिली नाही मोठे फटके खेळण्याची. 36 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. तर या ठिकाणी मामा संघ विजय होतोय. दाखवून दिलं की आम्ही प्रबळ दावेदार आहोत या मॅचचे. आणि इथं मात्र भाचे संघाला पराभूत केलंय. जो चॅलेंज स्वीकारलं होतं ते मामा संघाने जिंकलंय आणि विजय संघाचं आम्ही अभिनंदन करतो, सहभागी संघाचं आभार मानतो. तर चला आकोशी संघ, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर यानंतर माझ्या समवेत जोडतील संतोषजी देसाई सर, ज्यांचं समालोचन आपण सकाळच्या सत्रापासून ऐकताय. अनेक स्पर्धेमधून त्यांचं समालोचन आपल्याला